सुनील तटकरे साहेबांनी एका वक्तव्य केलेलं आहे की मी मागच्या जरा आमदार ते कोणालाही उद्देशून त्यांनी केलेलं नाही आणि त्यांनी पुढं असंही सांगितलं की आमच्या पक्षातले आज काही जे मतभेद दिसत आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही संपूर्ण सर्व लोक बसून आम्ही ते सगळे संपवणार आणि एकसंघपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यापुढं वाटचाली फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अजित दादांचं निधन झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात पक्षामध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे. कसं बघता, कारण कार्यकर्ते असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांच्यामध्ये अस्वस्थता दिसून येते. पक्ष टिकवण्याच्या दृष्टीने किती महत्वाचं? मला वाटते येणाऱ्या या आठवड्यामध्ये सगळे मतभेद संपतील आणि यापूर्वी तुम्हाला सांगितलं पेल्यातलं वादळ शांत होईल. पेल्यातलं वादळ आहे असं तुम्ही मागच्या आठवड्याभरामध्ये सगळं शांत होईल. मात्र संजय शिरसाटांनी दावा केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत किंवा शिवसेनेच्या आणि भाजपच्या देखील संपर्कात. संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. दर मंगळवारी आमची तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते आणि मी त्या समितीचा सदस्य आहे. गेल्याच मंगळवारी शिरसाटांच्या बद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भोसे यांच्याकडे स्पष्टपणाने नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात, त्यांना तुम्ही आवडलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे, अशी त्यावेळा देऊन सुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं. येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ पवारांचा पक्ष हा एनडीए मध्ये येणार आहे का? कारण विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली आहे अशा पद्धतीचे सांगितले आहे. काय होणार नाही? त्या दिवशी दोन्ही वक्तव्य बघितली. पवार साहेबांनी मोदी साहेबांचं परराष्ट्रामध्ये जाणं आणि देशाची इब्रत वाढण्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे, आमच्याही मनामध्ये प्रश्न आहे बा असे कसे प्रश्न होऊ शकतात. आणि विलिनीकरणाबद्दल ते सातत्यानं ही मंडळी प्रयत्न करत होती. अचानकपणाने त्याने हा का निर्णय घेतला, मला तुम्ही मुंबईला गेल्यानंतर मी सविस्तर वाढून माहिती घेईन. या चर्चा पुढे ठेवल्या गेल्या पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला? विलिनीकरण त्या चर्चा सुरूच होत्या ना, सुरू होत्या, त्यांच्याकडून सुरू होत्या. अचानकपणे त्याला का ब्रेक लागला हा एक संशोधनाचा विषय आहे. एका बाजूला या सगळ्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीवरून राहुल गांधी नरेंद्र मोदींना वर टीका करतायत. महाविकास आघाडीमधले पक्ष संजय राऊत असतील हे सगळे टीका करतात. दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब मात्र मोदींच्या पद्धतीने टीका संजय राऊतांनी करत असताना पवार साहेबांनी देशाच्या पंतप्रधानांचं शाबासकी द्यावी, त्याची वाहवा करावी. मला वाटते हे पवार साहेबांनी उचललं स्वागतार्ह पाऊल आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला आहे का? जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीला 2 जागा देण्यासंदर्भात या ठिकाणी निर्णय झालेला दिसतोय. रायगडच्या जागेसंदर्भात मात्र तो विषय गुलदस्त आहे. आपण 3 जागांची मागणी केली होती. एक पुणे आणि रायगड रत्नागिरी या 2 जागा आता आमच्या आहेतच. त्याशिवाय परभणी आणि हिंगोली, पण 3 जागेमध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे आणि तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर उमेदवारी मिळाली तर एमएलसीला आमचे आमदार निवडून येतील. शरद पवार गटाकडून ते विलिनीकरणाच्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम दिला जातो. मात्र त्या अगोदर सांगितलं जातं की अजितदादांचं स्वप्न होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावा. मग आता हे स्वप्न आता काय झालेलं आहे की हे का झालं हे आधी मी मुंबईला यांना समजावली आहे की अजितदादांची इच्छा होती हे मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्यांनी ब्रेक लावलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे आणि आम्ही सांगितलं की आम्ही आता कोण काय करते याच्यापेक्षा राष्ट्रवादी कशी वाढेल, कशी संघटित राहील आणि पुन्हा राज्यामध्ये अजित पवारांचा दबदबा जो होता तो कसा वाढेल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न आम्ही कार्यकर्ते जीवाचं रान करून करू. तुम्ही संघटित राहणार म्हणते, मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय कार्यकारिणीवरून वाद निर्माण झाला आहे. तटकऱ्यांना बाजूला ठेवण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय. थोडे गैरसमज झालेले होते. पुढच्या आठवड्यामध्ये ते पूर्णपणानं संपतील असा माझा विश्वास. संजय राऊत 2 दिवसापासून कॉक्रोच जनता पार्टी नावानं सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. मोठा प्रतिसाद त्या सगळ्या सोशल मीडियामध्ये दिसतोय. त्या सगळ्या कसं बघता एकूणच याकडे? आणि आता त्यांचं पेज देखील बंद करण्यात आलं आहे ट्विटरचं. सरन्यायाधीश यांनी देशाच्या सरन्यायाधीशांनी पदवीधर बिरोगारांच्या बद्दल कॉक्रोचची काहीतरी पदवी दिली होती आणि मला वाटते या देशातील असे अपमानित झालेले सगळे जे पदवीधारक आहेत, बेरोजगार आहेत,
त्यांनी या पद्धतीने मोहीम चालवली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हे वस्तुस्थिती आहे. मला वाटतं आमच्या राज्याचे मुख्यमंत्री अतिशय हुशार आहेत, दूरदृष्टीचे आहेत आणि या मुलांच्याबद्दल जी खदखद अस्वस्थता जी असेल ते संपवण्याचं काम निश्चितपणानं आमचे मुख्यमंत्री करतील. तामिळनाडूत ज्या पद्धतीनं राजकीय सत्तांतर झालं, विजय थलपती समोर आले, तसं यात झोलपार्टीच्या माध्यमातून काही समोर येईल असं वाटतं तुम्हाला? आमच्या राज्यामध्ये होण्याची सुतराम शक्यता नाही, कारण आमच्याकडे पक्ष बळकट आहे, संघटना या गाव पातळीच्या बळकट आहेत आणि तुम्ही बघितलं असेल दक्षिणात्य सगळ्या जवळजवळ राज्यामध्ये सिने नटांचा आणि सिने नटींचा फार मोठा प्रभाव आहे. तर रामचंद्रन मुख्यमंत्री झाले नट, त्यानंतर जयललिता मुख्यमंत्री झाल्या, करुणानिधी सुद्धा नट होते आणि लेखक होते, ते मुख्यमंत्री झाले आणि आता विजय थलपती झाले. तिथं संघटनेचं काही गरज नाही. जो लोकप्रिय मला वाटतं पहिल्याच भेटीत त्यांच्या 44 लोक मृत्यू पावले होते, म्हणजे इतकी गर्दी झाली होती. म्हणजे त्यांची लोकप्रियता ही प्रचंड होती आणि आम्हाला असं वाटलं होतं की ते जागा काही जिंकतील, परंतु ते इतक्या जागा जेव्हा मुख्यमंत्री होते असं आम्हाला वाटलं नव्हतं. आणि मला वाटतं की हे कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणामध्ये होत असतं, महाराष्ट्रामध्ये होण्याची सुतराम शक्यता नाही. जरांगे पाटील आंदोलनावर ठाम दिसत आहेत. आज सरकारच्या वतीनं प्रसाद लाड तिकडे चर्चा करायला जात आहेत. जी टोकाची भूमिका आता परत मांडली जाते त्याकडे कसं वाटतं? तर मला वाटतं की जरांगे साहेबांनी ज्या ज्या आपल्या अडचणी मांडल्या, आता कुणबी समाजाबद्दलच्या दाखल्याच्या वगैरे, हे सगळं बरंचसं शासनाने निर्णय घेतलेले आहेत आणि मला वाटतं या चर्चेतून तोडगा निघेल आणि जरांग्यांच्या ज्या मागण्या योग्य असतील त्या निश्चित होतील. गरीबनगरवर जी काही कारवाई झाली त्याच्याकडे कसं बघता सरकार म्हणून, कारण ज्या पद्धतीनं ती कारवाई झालेली आहे उच्च न्यायालयानं निर्णय दिल्यामुळे झालेला आहे आणि मला वाटतं की त्याच्याबद्दलचं सविस्तर वर्णन प्रसारमाध्यमात तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, पक्षांतर्गत त्याच्यामध्ये कुठेतरी नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. त्या दोन नेत्यांबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे पक्षांतर्गत. अशा परिस्थितीत मुश्रीफ साहेबांसारखं एक नेतृत्व जे आहे ते कशा प्रकारे पक्षामध्ये डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न करतंय का? कारण भूमिका तुमची तशीच. आम्ही ज्येष्ठ सगळी मंडळी असा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं आमच्या पक्षातला कुणी नेता नाराज होणे, आमच्यात मंदिर जोडणे असा प्रयत्न आमचा सातत्यानं राहिलेला आहे. कारण अजित पवार यांच्या ताब्यात तयार झाले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्यांचा पक्ष आम्हाला शेवटपर्यंत तो चांगल्या रीतीने कसा राहील आणि व्यवस्थित कसा चालेल यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न म्हणजे पक्ष कुठेही डळमळीत होणार नाही. होणार. कर्जमाफी कुठेतरी आता या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये आणखी काय अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे. राजू शेट्टीने देखील या संदर्भात टीका केलेली आहे सरकारने. त्याच्यावर त्याचे काही निकष ठरले का? मुख्यमंत्री महोदयांनी काल सुद्धा खरीप हंगामाची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचं जाहीर केलेलं आहे. आता ही कर्जमाफी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळजवळ 26 जिल्ह्यामध्ये निवडणुका लागल्यामुळं ती अडकेल काय अशी शंका आहे. परंतु एक गोष्ट मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी स्पष्ट केली होती तुमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आपण निवडणूक आयोगाला तर परवानगी मागूच, परंतु जे मतदार आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते आहेत नगरसेवक, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषद सदस्य. यांना तर वगळलेलंच आहे, यांना कर्जमाफीच होणार नाही. जे मतदार आहेत त्यांना होणारच नसल्यामुळे त्यांना काय आम्हीच आपल्याला प्रश्न येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग याला परवानगी देईल. 30 जून पूर्वी कर्जमाफी होईल आणि कर्जमाफी करत असताना 2 गोष्टी तेव्हा जाहीर केलेल्या होत्या. त्यांच्या अधिकच्या गोष्टी नंतर आमच्या बैठकीत ठरल्या, त्या यथावकाश मुख्यमंत्री जाहीर करतील. 1 जून 2025 पूर्वी ज्याची थकबाकी असेल त्याला 2 लाखांपर्यंतची थकबाकी, 2 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला वरची रक्कम भरल्यानंतर 2 लाख रुपये त्याला मिळतील आणि 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये 2 वर्ष नियमित कर्ज फेड केली त्याला 50,000 रुपये आणतात. खरं तर 2 गोष्टी तरी आज आहेत. मध्यम मदत वगैरे इतर बदल मुख्यमंत्री मोदी जाहीर करतील. संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की अजित पवार गट हा नगण्य राहिलेला आहे आणि शिंदेची शिवसेना विधान परिषदेच्या जागासाठी दिल्लीकडे भाजपची तक्रार करत आहे. काय नेमकं घडते माहिती नाही, तुम्हाला एकच सांगितलं, अजित पवार गटाची ताकद किती आहे आता येणारी कुठली निवडणूक नाही त्यावेळेला दिसेल. आता अजित पवार गटाबद्दल आणि पक्षाबद्दल आता बाकीच्या चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही त्याबद्दल म्हटलात की गोकुळची निवडणूक तोंडावर आहे. अशा परिस्थितीत शिवाजी पाटील यांच्याकडे तुम्ही मानहानीचा दावा दाखल केलेला होता.
ते बोलत नाहीत चांगली गोष्ट असं म्हटलं होतं, पण पुन्हा ते तुमच्यावर बोललेले आहेत. कसं बघतात त्याच्याकडे? नाही, माझ्यावर व्यक्तिगत त्यांनी बदनामी केलेली होती. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोटा बदलण्याच्या वेळेला मी नोटा बदलल्या असे काय त्यांचा आरोप होता. जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी झालेली नोटाबंदी आणि त्यावर त्यांनी वक्तव्य केलं. आम्ही सांगितलं किंवा पुरावे द्या, असे विनाकारण कुणी काय सांगितलं तर तुम्ही आमदार आहात असं वक्तव्य करू नका म्हणून आपण त्यांना संधी दिली होती. पुन्हा त्यांनी राजकीय बोलायला चालू केलं, व्यक्तिगत काय बदनामी ते करत नाही. परंतु तरी सुद्धा मी दिल्ली मुदत संपलेली आहे. मी आता कायदे तज्ज्ञांवर बोलून मला पुढचा मार्ग अनुसरावा लागेल. सर, गोकुळमध्ये आता अजून नेमकं काय चाललंय? कारण आता हा सगळा वाद जो आहे तो मुश्रीफ महाडिक यांच्यानंतर आता चोयेकरांचा अपमान कुणी केला इथपर्यंत हे सगळं पत्रकबाजी चाललेली आहे. कुठेतरी गोकुळच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक चांगली भावना आता तुम्ही आता गोकुळबद्दल तुम्ही आता लवकरात लवकर मुख्यमंत्री वगैरे निर्णय घेतील आणि आपला जो लोकशाहीमध्ये अधिकार आहे निवडणुकीचा ती निवडणूक लवकरात लवकर सुरू होईल असं माझं मत आहे. मतदार यादी कच्ची आणि पक्की झालेली आहे. आता मतदार यादी झाल्यानंतर मुख्यमंत्री निर्णय देतील कुणाला किती जागा. आता त्याप्रमाणे जागा वाटप होईल. परंतु आज तरी काही एका फॉर्म्युला ठरलेला नाही आणि मला वाटते महायुती म्हणूनच आम्ही निवडून लढणार आहोत आणि महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत. आम्ही जिंकणार आहोत आणि महायुतीचं चेअरमन करणार आहोत. पण शिवाजी पाटील म्हणतात की सोबत काही चर्चा झालेली आहे मुश्रीफ का? मुक्त गोकुळ असं वारंवार सांगतायत ते काय आणि मी आहे? काल त्याला प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. नाही, पुन्हा आता त्यावर बोलण्यात गेलो. गोकुळ संदर्भात महायुतीमधल्या वरिष्ठ नेत्यांची काही चर्चा झालेली आहे का? त्यांची काय भूमिका आहे? हे बघा महायुती पण काही सगळ्यांची पाठिंबा आहे ना त्याला.